दंडवत प्रणाम. श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ माणूस पण. श्रीकृष्णानं द्वारका बांधली, राक्षसांना मारलं, पांडव कौरवांसारखा महारथींना त्यांची गरज भासली, पराक्रमी राजांना नामोहरम केलं. इतकंच नाही तर भगवद्गीतासुद्धा त्यानेच जगाला सांगितली. तरीही त्याला त्याची ओळख निर्माण करण्यासाठी दरिद्री सुदामाची गरज का पडावी? निश्चितच श्रीमंतीमुळे आणि श्रीमंत माणसात उठतो बसतो म्हणून तुम्ही मोठे नसता. श्रीकृष्णासारख्या सर्व गुण संपन्न, पराक्रमी आणि सर्वशक्तिमान व्यक्तिमत्वालाही आपली खरी ओळख दाखवण्यासाठी सुदामासारख्या गरीब पण निस्वार्थ भक्ताची गरज का भासली? कारण श्रीमंती तुमचं दिसणं शोभिवंत करते, पण तुमचं माणूसपण तुमचं भेदभाव न करता आपल्या माणसांवर केलेलं, आपल्या नात्यांवर केलेलं निर्मळ निस्वार्थी प्रेम दाखवतं आणि ते तुमचं व्यक्तिमत्व शोभिवंत करतं. म्हणून श्रीमंतीमुळे आणि श्रीमंत माणसात उठतो बसतो म्हणून तुम्ही मोठे नसता. मोठेपणा तुमच्या मनातल्या प्रेमात, नम्रतेत आणि निस्वार्थेत असतो. श्रीकृष्णानं 1000 चमत्कार केले, पण त्याचा खरा चेहरा सुदामाच्या मैत्रीत दिसला. कारण श्रीमंती प्रतिष्ठा देते, पण नातं देतं हे माणूस पण. दंडवत प्रणाम.